अमरावती एसटी मध्यवर्ती बसस्थानकाची दुर्दशा मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी एसटी डेपोच्या ज्या आहेत त्या बिल्डिंगचं बांधकाम झालं होतं। आता ही बिल्डिंग जी आहे ती जीर्ण झालेली आहे आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी जीर्ण झालेली बिल्डिंगचा जो भाग आहे केव्हाही कोसळू शकतो। आपण बघू शकतो या ठिकाणी पाण्याची टाकी आहे आणि या पाण्याची टाकीचा स्लॅब असेल किंवा मग संपूर्ण फिल्लर जे आहेत ते जीर्ण झालेले आहेत। अनेक ठिकाणी आपण बघू शकतो सज्जे असतील संपूर्ण काम जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी जे आहे ते आता केव्हाही कोसळू शकतो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। दुसरीकडे याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर नवीन मोठा मध्यवर्ती बसस्थानक जे आहे ते प्रस्तावित आहे, त्याचं कामही सुरू होणार असल्याचं बोललं जातं। परंतु एकीकडे जीवघेण्या पद्धतीनं हे इमारत या ठिकाणी उभी टाकलेली आहे आणि त्यामुळं केव्हा या ठिकाणचा आगार जे आहे ते बांधकाम सुरू होईल असा प्रश्न जो आहे तो विचारला जात आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मात्र या ठिकाणी असं असताना धोकादायक परिस्थिती असताना कुठलाही फलक एसटी महामंडळाच्या वतीनं लावण्यात आलेला नाहीत। केव्हाही जो आहे तो या इमारतीचा किंवा पाण्याच्या टाकीचा भाग कोसळून जे आहे ते जीवित हानी होऊ शकते। यापूर्वी जर आपण पाहिलं राज्यात अनेक ठिकाणी सरकारी बिल्डिंग्स कोसळल्याच्या घटना ताज्या असताना मात्र दुसरीकडे अमरावती बसस्थानकामध्ये अशा पद्धतीनं इमारत जी आहे ती दलदल झाली आहे। मात्र याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष असल्याचं बोललं जातं। आपण बघू शकतो पुन्हा एकदा वर जर आपण पाहिलं तर एसटी कर्मचाऱ्यांचं जे आहे ते निवासस्थान आहेत। वर ज्यावेळेस एसटी ड्रायव्हर आणि कंडक्टर ज्यावेळेस विश्रामा राहतात याच बिल्डिंगमध्ये राहतात, परंतु ही बिल्डिंग जी आहे ते जर्जर झाल्याचं बोललं जातं आहे। दुसरीकडे पाण्याची टाकी अशा पद्धतीनं खराब झालेली आहे, त्यामुळं या इमारतीचं बांधकाम केव्हा केलं जाणार आहे असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य एसटी प्रवाशांकडनं विचारला जात आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।